लाडक्या बहिणींच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न घोळत आहे, ई-केवायसी कुणी करावी। सर्वात प्रथम पहा, ई-केवायसी कुणी करू नये। ज्यांचे पती किंवा वडील नाहीत त्यांना ऑप्शनच येत नाही की पती किंवा वडिलांपैकी एकाचे आधार कार्ड नमूद करून पुढील स्टेप ई-केवायसी करायची आहे, तर त्यांना ऑप्शनच आलेला नाही, तर त्यांनी ई-केवायसी तुर्तास करू नये। कारण पती किंवा वडील हयात नसतील तर कोणाचा आधार क्रमांक प्रविष्ट करताच येणार नाही। त्यामुळे सरकारने नवीन ऑप्शन आणल्यानंतर त्यांनी ई-केवायसी करावी। 2 महिन्याचा कालावधी आहे। वेबसाईटवरती पोर्टलवरती अपडेट येईल। पती किंवा वडील नसेल तर ऑप्शन नो असा ऑप्शन सरकारकडून आल्यानंतर तुम्ही ई-केवायसी करावी। तुर्तास ई-केवायसी त्यांनी करू नये, कारण त्यांचा ऑप्शनच आलेला नाही। दुसरा महत्त्वाची बाब, ज्या अपात्र महिला आहेत त्यांनी ई-केवायसी करूच नये, कारण त्यांना ई-केवायसी करताच येणार नाही। का? तर तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट केला तर तिथे एक मेसेज शो होतोय, तुमचा आधार क्रमांक लाडक्या बहीण योजनेच्या अपात्रतेच्या यादीमध्ये समाविष्ट आहे, त्यामुळे त्यांना ई-केवायसी करताच येत नाही। ज्यांच्या कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित या व्यतिरिक्त ज्यादा महिलांनी लाभ घेतला असेल तर, आणि अद्याप त्या अपात्र झाल्या नसतील तर, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, समजून घ्या। एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित या दोनच महिलांना लाभ भेटतो। या व्यतिरिक्त ज्यादा महिलांनी लाभ घेतला असेल तर त्या अपात्र। पण लाडके बहीण योजनेत विवाहित आणि अविवाहित महिलांव्यतिरिक्त ज्यादा महिलांनी लाभ घेतलेला आहे। एकाच कुटुंबातील 2-3 महिलांनी, उदाहरणार्थ एक अविवाहित 2-3 विवाहित। आता 2-3 विवाहित कोण? सासूने पण घेतलेला आहे, सुनेनं 2-3 सुना आहेत त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। तर पहा, त्यांनी ई-केवायसी केल्यानंतर त्या ऑटोमॅटिकली सापडणार आहेत आणि सर्वच महिला ह्या अपात्रतेच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट होणार आहे। कारण का प्रत्येक गावच्या अपात्रतेच्या यादी देण्यात आलेल्या आहेत। त्या यादीमध्ये एकाच कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला त्याच्या व्यतिरिक्त ज्यादा महिलांनी लाभ घेतला असेल तर त्या सर्वच महिला अपात्रतेच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट आहे। आता पहा, त्यांची पडताळणी केल्यानंतर त्यापैकी एकाच महिलेला लाभ देण्याचा विचार सरकारचा असेल, पण आता जर त्या व्यतिरिक्त तुमच्यापैकी एकाच कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित आणि ज्यादा विवाहित म्हणजे सासू सून आणि जावेंनी जर लाभ घेतला असेल तर पहा, एकाच विवाहित महिलेला आणि एका अविवाहित महिलेला लाभ भेटणार आहे। तर समजून घ्या, एक अविवाहित आणि एक विवाहित महिलेने केवायसी करा। उर्वरित ज्या महिला आहेत त्यांनी ई-केवायसी केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्यांचं नाव रद्द होईलच। त्याचबरोबर ज्या विवाहित पण आहेत त्या सर्वांचा लाभ बंद होईल। समजून घ्या की काय सांगितलं, एक विवाहित आणि एक अविवाहितच महिलेला लाभ भेटणार आहे। एकाच कुटुंबातील एका रेशन कार्डवरील एक विवाहित आणि एक अविवाहित या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यादा केवायसी केलेली असेल तर सर्वच महिला ह्या अपात्र बनतील। त्यामुळे तुम्ही समजून घ्या, कोणी केवायसी करावी आणि कोणी करू नये। आता सरकारकडून सर्वच भगिनींना ई-केवायसी बंधनकारक केलेली आहे। कारण का की ई-केवायसी केल्यानंतर सर्व महिला सापडणार आहेत, ज्या अपात्र असून सुद्धा या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना अपात्र यादीत टाकणार आहे आणि ज्या पात्र खरोखरच आहेत त्यांनाच इथून पुढचे हप्ते हे भेटणार आहेत। समजलं? त्या व्यतिरिक्त पहा, शासकीय नोकरदार आहेत, जिल्हा परिषदेकडील कर्मचारी आहेत, त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। त्या महिलांनी ई-केवायसी करू नये असं मी तुम्हाला सांगतो। पण पहा, ई-केवायसी ही सर्वांनाच बंधनकारक आहे। आता त्यांचं नाव सुद्धा आलेलं आहे जिल्हा परिषदेकडे, त्यांच्यावर कोणती कारवाई करतील हे पाहूयात। पण त्यांनी ई-केवायसी केली तर त्या सापडणारच आहेत, आधीच सापडलेल्या आहेत। त्याचबरोबर पहा, ज्या महिला स्थलांतरित झालेल्या आहेत त्यांनी ई-केवायसी केली, त्यांचा ॲड्रेस येणार आहे आणि त्या अपात्र होणार आहेत, म्हणजे परराज्यात गेले असतील तर। आणि ई-केवायसी केलीच नाही तरी सुद्धा अपात्र, म्हणजे दोन्ही बाजून त्या अपात्रच आहेत। म्हणजे सरकारकडून काटेकोरपणे ई-केवायसी केली जाणार आहे। ज्या पात्र आहेत त्याच पात्र बनणार आहेत। आणखीन एक, आता पहा, लाडकी बहीण योजनेच्या कालावधीत काही महिला विवाहित झालेल्या आहेत। म्हणजे एक उदाहरण सांगतो, एका कुटुंबात सासू फक्त लाभ घेत होती
आता नवीन लग्न होऊन सून आलेली आहे, म्हणजे एका कुटुंबात 2 विवाहित महिला झाल्या, म्हणजेच काय की आता दोघीपैकी एकटीलाच लाभ भेटणार आहे. समजून घ्या. शासनाच्या ज्या अटी आहेत त्यामध्ये बसताय का चेक करा. ज्या ई-केवायसी करणार पात्र बनणार त्यांनाच इथून पुढचे हप्ते, ज्या ई-केवायसी करणार नाहीत त्या अपात्र बनणार, त्यांना इथून पुढचे हप्ते येणार नाहीत. समजलं. आता ई-केवायसी कुणी करावी आणि कुणी करू नये हे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण स्पष्टता देऊ शकत नाही. का तर ई-केवायसी ही सर्वांनाच बंधनकारक आहे. म्हणजे ई-केवायसी केल्यानंतर ज्या महिला अपात्र आहेत त्या अपात्र होणार आहेत. पण एकाच कुटुंबातील जास्त महिलांनी लाभ घेतला असेल आणि आतापर्यंत त्यांना लाभ भेटत असेल तर त्या कुटुंबापैकी फक्त एकाच विवाहित आणि एका अविवाहित महिलेला लाभ भेटणार आहे. त्या व्यतिरिक्त ज्या महिला आहेत त्या अपात्र बनणार. पण सर्वांनीच जर ई-केवायसी केली तर सर्वच महिला यामध्ये सापडणार आहेत. समजलं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ई-केवायसी कुणी करावी आणि कुणी करू नये हे सांगण्यात आलेलं आहे. पण सरकारकडून ई-केवायसी ही सर्वांनाच बंधनकारक केलेली आहे. त्यामुळे जे ई-केवायसी करणार नाहीत ते अपात्रच बनणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करा. सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा ई-केवायसी केल्यानंतर भेटेल की ई-केवायसी न करता भेटेल हे आता 2-3 दिवसात शासनाचा GR येईल. त्याचबरोबर शासनाकडून त्याची स्पष्टता देण्यात आल्यानंतरच आपण त्यावर चर्चा करू. यामुळे ज्या महिला ई-केवायसी केलेल्या नाहीत, आता सर्व्हर फास्ट चालू आहे, त्यांनी ई-केवायसी शक्यतो रात्रीच्या वेळेत करून घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पहा, तुमच्या मनात आणखीन या व्यतिरिक्त काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला नक्कीच उत्तर देईल. धन्यवाद.